जळगाव महानगरपालिकेसमोर विश्वरत्न दिव्यांग संघटनेच्या वतीने आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली। शासन व प्रशासनातर्फे यावेळी विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। दिव्यांगांच्या पेन्शन वाढ करावी, दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेमध्ये प्राधान्य मिळावे, दिव्यांगांना अंत्योदय योजनेतील समाविष्ट करावे या विविध मागण्यांसाठी विश्वरत्न दिव्यांग संघटनेच्या वतीने यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक बाविस्कर यांच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी जळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक दिवसापासून दिव्यांग बांधवांचे प्रश्न प्रलंबित असून दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, घरकुल योजनेअंतर्गत दिव्यांगांना प्राधान्य मिळावे, दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करावे या विविध मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली। या संदर्भात विश्वरत्न दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बाविस्कर यांनी याबाबत माहिती दिली आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। आज या ठिकाणी विश्वरत्न बहुउद्देशीय अपंग संस्थेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय। काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या 1 वर्षापासून चालू आहे, परंतु शासन लवकर अपंगांकडे दुर्लक्ष करत आहे। तरी आमच्या जळगाव शहरामध्ये भरपूर अपंग विधवा निराधार महिला आहेत का त्यांना राहण्यासाठी सुद्धा घर नाही आणि 5-7-10 वर्षापासून घरकुल देण्याची घोषणा केली, पण एकही अपंगांना एकही समाजाला हे घरकुलचा लाभ मिळाले नाही। म्हणून आम्ही वारंवार याचा पुरावा पाठ करतो आहे आणि आयुक्त साहेबांपर्यंत आम्हाला हे निवेदन द्यायचे आणि सर्वांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे। 200 स्क्वेअर फूट जागा बा त्याला स्टॉल वगैरे मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये बा ते पगार वाढ 1,500 मिळतं, 1,500वरून त्यांना 6,000 रुपये करायची मागणी केलेली आहे। तरी शासनाने विचार करून याच्यावर शासनाच्या हिशोबानं आम्हाला अपंगांना पुरा महाराष्ट्रामध्ये हे योजना वाढ झाली पाहिजे आणि घरपोच अपंगांना याची सर्वे करायला पाहिजे। आणि जळगाव शहरामध्ये आज बरेचसे अनुदान महानगरपालिकेचं अनुदान मिळतो, बरेचशांना मिळालं आहे, बरेचशांना अपंगांना मिळालं नाही। तर अपंगांचं एकदम निराश झालेलं आहे आणि हे आयुक्तांनी आणि आमदार राजमामा भोळे यांनी जळगाव शहरामध्ये अपंग बांधवांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि घरकुल योजना अनेक वेळे मागणी करत आहे पण दुर्लक्ष करत आहे। पालकमंत्री आपलं गुलाब पाटील दादासाहेबांनी यांचं भाऊंनी बी लक्ष द्यायला पाहिजे। जळगाव शहरामध्ये अपंगांच्या फार हाल होत आहे। ग्रामीण शहरामध्ये बी सुद्धा अपंगांना घरकुल मिळालं पाहिजे आणि ग्रामीणमध्ये बी अनुदान प्रत्येक अपंगांना ग्रामीणमध्ये मिळालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। नाव सांगा आपलं। नाव मी अशोक मनसराम बाविस्कर।